अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या स्वामीमय शुभेच्छा। स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला नवीन वर्ष आरोग्यदायी, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। आज हा स्वामी संदेश तुमच्यासाठी आलेला आहे। आज नवीन वर्षातील पहिला दिवस गुरुवार। हा संदेश स्वामींनी तुझ्यासाठीच पाठवलेला आहे। स्वामी म्हणतात, जगण्यासाठी आधार लागत नाही, फक्त माझ्यावर विश्वास ठेव। मी आहे तुझ्यासोबत। जे गेलं त्याचं दुःख नको करूस, जे जायचं आहे त्याच्यावर लक्ष ठेव। कधी कधी जग तुमच्यावर हसतं, तुम्हाला कमी लेखतं, तुमचा अपमान करतं, पण लक्षात ठेव, फुलं गळून गेली तरी झाड पुन्हा फुलतं। तसेच स्वामी समर्थ तुमच्या जीवनात नवा वसंत आणतात। तुमचा जर स्वामींवरती विश्वास असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ या नामाचा जयघोष करा। स्वामी म्हणतात, ज्यांनी तुमचा अपमान केला त्यांच्या समोरच तुमचं विजयाचं तेज उजळेल आणि त्या तेजामागे माझी कृपा असेल। जे लोक तुला हसले आज तुझ्या मेहनतीने घाबरतील। स्वामी म्हणतात, बाळा, अपमानाचा बदला यशाने नाही तर मग कशाने घ्यायचा? अपमानाचा बदला रागाने नाही तर यशाने घ्यायचा। ज्यांनी तुला कमी लेखलं तेच उद्या तुझ्या दारात उभे राहतील। आजच्या काळात माणूस बाहेरून असतो पण आतून तुटून गेलेला असतो। कुणी विचारत नाही पण डोळ्यात अश्रू दडलेले असतात आणि अशा वेळी एकच नाव अशा हिम्मत देते, श्री स्वामी समर्थ। ज्यांच्यावर श्रद्धा ठेवली की आयुष्याचे वादळही शांत होतात, कारण स्वामी फक्त देव नाही, ते तुमच्या प्रत्येक अश्रूंचं उत्तर आहे। त्यामुळे स्वामी म्हणतात, मला फक्त एकदा मनापासून हाक मार। आयुष्य कधी कधी इतकं कठीण होतं जेव्हा कोणी साथ देत नाही, जेव्हा मित्र, नाते, संसार सगळं दूर जातं, तेव्हा एकच नाव उरतं, ते म्हणजे स्वामी। स्वामी म्हणतात, माझा हात तुझ्या डोक्यावर आहे, तू एकटा नाहीस, फक्त आज मला मनापासून हाक मार आणि बघ तुझ्या आयुष्यात चमत्कार घडेल। अन्यायाचा डोंगर कितीही मोठा असू दे, एक दिवस त्याला गडगडणारा हात नक्की उभा राहतो। जो हात आशीर्वाद देतो तोच हात वज्रासारखा प्रहारही करतो। दया ही कमजोरी नाही, पण जेव्हा दयाची मर्यादा ओलांडली जाते तेव्हा न्यायाचं वादळ कोसळतं आणि त्या वादळाचं नाव आहे आपले श्री स्वामी समर्थ। स्वामी म्हणतात, जे तुला तोडून टाकण्याचा प्रयत्न करतात, जे विसरतात की तुझ्या मागे मी उभा आहे, तुझं मौन, तुझा संयम हे सर्व तुझे मोठे अस्त्र आहे। मी पाहत आहे प्रत्येक अन्याय, प्रत्येक अपमान, प्रत्येक कट। वेळ आल्यावर मीच तुझ्यासाठी लढेल, न्यायाचा रणसंग्राम लढेल। तेव्हा कोणासाठीही कोणताही शत्रू उभा राहणार नाही, कारण तुझ्या मागे फक्त मीच नाही तर सत्य उभा असेल। धीर धर, कारण न्याय देण्याची पद्धत स्वामींची वेगळी आहे। कधी कधी तुझ्या प्रार्थनेला उत्तर मिळायला वेळ लागतो, पण याचा अर्थ स्वामी शांत बसले आहेत असं नाही। ते तुझ्यासाठी योग्य क्षण तयार करत असतात, ते तुझ्या आयुष्यातला अंधार दूर करत असतात। जेव्हा वेळ येईल ते तुला इतकं देतील की तुला तुझे जुने दुःख आठवणारही नाही। म्हणून धीर धर, कारण स्वामींचं घड्याळ कधीही चुकत नाही। स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात सगळं थांबले असे तुला वाटतंय का? कामं अडकलेली आहेत, मन अस्वस्थ आहे आणि प्रत्येक दिवस जड वाटतोय, तर हे ऐक, अडथळे म्हणजे शेवट नाही, ते तर तुझ्या पुढच्या उंचीच्या पायऱ्या आहेत। स्वामी जेव्हा तुझा मार्ग साफ करत असतात तेव्हा आधी काही रस्ते बंद होतात, काही लोक दूर जातात आणि काही गोष्टी गमावाव्या लागतात, पण स्वामी कधीही तुझ्याकडून काही घेत नाही, त्याशिवाय की त्यापेक्षा चांगलं तुला देणार असतात। म्हणून अजून थोडं थांब, स्वामींवरती विश्वास ठेव आणि बघ तुझं आयुष्य नव्याने ते कसे घडवतात।
कधी कधी वाटतं सगळं सोडून द्यावं. कदाचित आज तूच नाहीस, स्वामी तुला पकडून धरून बसले आहेत. स्वामी म्हणतात, तू थकलास हे मला कळतं, पण थकलेला भक्त हेच तर माझ्या कृपेचं पहिलं पात्र असतं. तुला असं वाटतं की काहीच उरलेलं नाही, पण मी अजून तुझ्या सोबत आहे. मग काहीच उरलेलं नाही कसं म्हणशील? सोडून देणार होतास ना सगळं, तेवढ्या क्षणी मी तुझा हात घट्ट पकडला. तुला हे जाणवलं का? कधीही विसरू नकोस, तू जरी सोडून दिलं तरी मी तुला सोडत नाही. तू रोज मला हाक मारतोस, पण स्वतःशी अजूनही अनोळखी आहेस. मी तुझ्या देवघरात नाही, मी तुझ्या आश्रममध्ये बसलोय. तुला वाटतं की मी उशीर करतोय, पण खरं तर मी थांबतोय तोपर्यंत, जोपर्यंत तू स्वतःचं दुःख स्वतःच्या मिठीत घेत नाहीस. मी देतोय उत्तर, पण ते शब्दात नसतं, ते गूढ शांततेत असतं, जी तू अजून टाळतोयस. तू स्वतःपासून पळतोस आणि मला शोधतोस, पण स्वामी म्हणतात, माझं रूप तुझ्या अंतर्यामी आहे, पण तू डोळे बाहेर ठेवून मला शोधतोस. आज मला हात मारू नको, फक्त डोळे मीट आणि स्वतःला ऐकू दे, मी तिथेच आहे. तुझं आयुष्य उद्ध्वस्त नाही झालं, मी ते फक्त नव्याने बांधतोय. जे तुझ्याकडून घेतलं गेलं त्याच्या दुप्पट मी तुला देणार आहे, पण योग्य वेळी. तू आज गमावतो आहेस, ते उद्या आशीर्वाद म्हणून ओळखलं जाईल. तू थांब, पण श्रद्धेने थांब, मी येतोय. माझ्या पावलांचा आवाज तुझ्या मनात ऐकू येईल. तू फार काही बोलतो आहेस, पण एकदा गप्प बस, मी तुझ्याशी संवाद करायला तयार आहे. लोकांना तू समजावतोस, पण मला समजून घे. मी शब्दात नसतो, मी फक्त श्रद्धेत असतो. तू वाट पाहतो आहेस, पण मी चालत येतोय. तेवढंच थांब, पण श्रद्धेने थांब. जर हे शब्द मनाला थांबवून गेले तर डोळे मीट आणि मनात इतकंच म्हण की स्वामी मी ऐकतो आहेस. एक वेळ अशी येते जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं. लोक मागं हटतात, आवाज बंद होतात आणि मनात फक्त प्रश्न उरतो, माझ्यासोबत खरंच कुणी आहे का? तेव्हा हळूच मनाच्या आतून एक शांत स्वर उमटतो, मी आहे ना, स्वामी समर्थ. तो आवाज मोठा नाही, पण तोच वाचवणारा असतो. तो क्षण असतो जेव्हा अश्रू थांबतात आणि विश्वास पुन्हा जागतो, कारण ज्याच्यावर सगळ्यांनी विश्वास तोडला त्याला स्वामी धरून ठेवतात.